सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दलित असल्यानं सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। तर सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस आणि आरएसएसची विचारधारा तसंच मुख्यमंत्रीही जबाबदार। राहुल गांधींचा हल्लाबोल, तर मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलल्याचाही आरोप। सोमनाथ हे संविधानाचं रक्षण करत होते। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूनं जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, तर सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाला असल्यास कठोर कारवाईचाही इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा। तर मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्री पद स्वीकारावं। बीड परभणीमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात यामुळे चर्चा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये आता खुनातही भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। तर आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटो, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचंय। भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। सागर बंगल्यावरील भेटीनंतर नाराज भुजबळांची माहिती। छगन भुजबळांसंदर्भात आमच्या पक्षाचा अंतर्गत हा प्रश्न असल्यामुळे आम्ही तोडगा काढू, उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। बंगल्याच्या वाटपावरून आता शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे राजकीय नजरेने सध्या पाहू नका। दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल। ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी। वादग्रस्त माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ। दिल्ली हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळला। कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही, तर कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचीही निवड। राज्यभरात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं। 11 महिन्यात 1200 कोटी रुपये सायबर भामट्यांनी लुटले। मुंबई शहरात सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल। आता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची ही संधी। सलग सुट्ट्यांमुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर नागरिकांची गर्दी। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।